वचन जे प्रकाश मार्गावर, वचन जे प्रकाश मार्गावर. शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. आम्हाला आणि रक्षुनी धरा, प्रिय येशू, धन्य येशू, भयवारी हो थारा. प्रिय येशू, धन्य येशू, भयवारी हो थारा. परिसोनी आम्ही अनुसरतो, दुरी दुरित करोनी शोधी जय बहकतो. प्रिय येशू, धन्य येशू, ऐक आम्ही प्रार्थितो. प्रिय येशू, धन्य येशू, ऐक आम्ही प्रार्थितो. जवळी मी घेई तीन जरी दुबळे, देशी मधुवचने राखी प्रभू सगळे. प्रिय येशू, धन्य येशू, तू स्वदुखे तारिले. प्रिय येशू. आजच्या म्हणण्यासाठी निवडलेला शास्त्रभाग स्तोत्र 54 वचने 1-6. स्तोत्र 54 वचने 1-6. हे देवा, तू आपल्या नावाने मला तार, आपल्या सामर्थ्याने माझा न्याय कर. हे देवा, माझी प्रार्थना ऐक, माझ्या तोंडच्या शब्दांकडे कान दे, कारण परकीय लोक माझ्यावर उठले आहेत. दांडगे लोक माझा जीव घेऊ पाहतात, त्यांनी देवाकडे लक्ष लावले नाही. पहा, देव माझा सहाय्यकर्ता आहे, माझ्या जीवाला आधार असलेल्या बरोबर प्रभू आहे. माझ्यावर टपून बसणाऱ्यांनी केलेल्या उपकाराचा मोबदला तो त्यास देईल. तू आपल्या सत्याच्या प्रभावाने त्यांचा उच्छेद कर. मी स्वसंतोषाने तुला यज्ञबल अर्पीन. हे परमेश्वरा, तुझे नाव उत्तम आणि उत्तम आहे, मी त्याचे स्तवन करीन. देवबाप वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. ख्रिस्तात सर्वांना सलाम. आज सकाळी आपण स्तोत्रसंहिता अध्याय 54 वचने वाचन आपण केलेले आहोत आणि या वचनामध्ये दाविदाचं लिहिलेलं भजन आहे. आणि आम्ही या भजनामध्ये पाहतो की परमेश्वर जो आहे सुरक्षा करिता तो प्रार्थना करत आहे, रक्षा करिता तो प्रार्थना करत आहे. देवाच्या सानिध्यात जाऊन त्याच्याकडे आम्हाला आमच्या सुरक्षाकरिता, आमच्या रक्षणाकरिता देवाकडे आम्हाला प्रार्थना करायची आहे. कारण तोच एकमात्र असा परमेश्वर आहे जो आमची रक्षा करतो, जो आमची सुरक्षा करतो. आणि तोच असा एकमात्र परमेश्वर आहे जो त्याच्या नावाने माझ्या प्रियांनो आम्हाला आशीर्वादित करतो. आणि म्हणून आपण येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण परमेश्वराकडे जाऊया. आज जगाची विपरीत परिस्थिती जेव्हा आपण पाहत आहोत तर माझ्या प्रियांनो, या जगात जीवन जगत असताना आज अनेक लोक भित्रेपणामध्ये जीवन जगत आहेत, अनेक लोकांना भयामध्ये जीवन जगत आहेत. परंतु
आम्हाला भित्रेपणामध्ये नाही किंवा भयामध्ये नाही, तर देवाच्या सानिध्यामध्ये जीवन जगायचे आहे. कारण सृष्टीचा एकमात्र परमेश्वर जो पवित्र सेनाधीश परमेश्वर आहे, तो परमेश्वर, ज्या परमेश्वरावर तुम्ही आणि मी विश्वास ठेवलेला आहोत, तो परमेश्वर तुमची आणि माझी रक्षा करण्याकरता तयार आहे. तुम्हाला आणि मला सहायता आणि मदत करण्याकरता तयार आहे. सर्व प्रकारच्या वाईट परिस्थितीतून, गंभीर परिस्थितीतून तो बाहेर काढण्याकरता तयार आहे. आणि म्हणून आम्हाला देवाकडे प्रार्थना करायची आहे, घुटणे आम्हाला टेकायचे आहेत, त्याच्या सानिध्यात आम्हाला बसायचे आहे. आणि फक्त आमच्याकरिताच नाही, तर आम्ही आमच्या देशाकरिता, आमच्या जगाकरिता आम्हाला प्रार्थना करायची आहे. जी परिस्थिती आज चालू आहे माझ्या प्रियांनो, त्या परिस्थितीकरता आम्हाला प्रार्थना करायची आहे की देवाची शांती आमच्या देशामध्ये असावी. माझ्या प्रियांनो, देवाचं काम आमच्या देशामध्ये व्हावं. आज जे लोक अंधकारात आहेत, पापामध्ये आहेत, अनेक प्रकारच्या वाईटामध्ये फसलेले आहेत, आज तरुण पिढीकरता आम्ही पाहतो की आज रस्त्यावर उतरलेले आहेत बेरोजगारीमुळे. माझ्या प्रियांनो, आज आम्हाला प्रार्थना करायची आहे की हे प्रभू, आमच्या देशाची तू रक्षा कर. प्रभू, आमच्या लोकांची तू रक्षा कर. आणि प्रभू, तुझा गौरव करून घे. आणि इतकंच नाही, तर खऱ्या मनाने आम्हाला परमेश्वराकडे जाऊन, 6व्या वचनामध्ये खूप सुंदर म्हटलेलं आहे की तुझ्या जवळ मी स्वेच्छा बली चढवणार आहे, चढवूंगा असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून आम्हाला परमेश्वराच्या सानिध्यामध्ये जाऊन माझ्या प्रियांनो आपल्या अंतःकरणातून आणि त्याचा धन्यवाद करायचे आहे, त्याची स्तुती करायची आहे. कारण तोच एकमात्र परमेश्वर आहे. येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये तारण आहे, उद्धार आहे, पापाची क्षमा आहे. आणि जेव्हा आम्ही परमेश्वराकडे येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये जातो आणि खऱ्या अंतःकरणाने जेव्हा त्याची प्रार्थना करतो, निश्चित प्रभू परमेश्वर तुमच्या कुटुंबाची आणि तुमच्या प्रत्येक गोष्टीची तो रक्षण करेल, तुम्हाला तो सहायतानी मदत करेल. आम्हाला फक्त एकच करायचं आहे की आम्हाला त्याच्या सानिध्यामध्ये घुटणे टेकायचे आहेत. आणि या दिवसात आम्हाला प्रार्थनाची खूप गरज आहे. या दिवसात आम्हाला देवाच्या वचनाची खूप गरज आहे आणि ते करणं खूप गरजेचं आहे. माझ्यापर्यंत जितका मी देवाच्या प्रार्थनेमध्ये राहू, जितका मी देवाच्या वचनामध्ये राहू, तितका निश्चित प्रभू परमेश्वर आमच्या कुटुंबाची, आमच्या परिवाराची, आमच्या देशाची निश्चित रक्षा करेल. आणि तो आम्हाला सर्व प्रकारच्या विपरीत परिस्थितीमधून तो आम्हाला सोडवेल. म्हणून या आपण आज आपलं जीवन प्रार्थनेमध्ये घालवूया आणि देवाच्या सानिध्यात घालवूया. या वचनाच्याद्वारे देवबाप्पा तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. प्रार्थना करू. स्वर्ग आणि पृथ्वीच्या निर्माण करत्या देवा, आम्ही तुझ्या जवळ येतो आणि आम्ही प्रार्थना करतो प्रभू परमेश्वरा, आजच्या वचनाच्या नुसार तू आम्हाला आशीर्वादित कर. प्रभू, आमच्या कुटुंबाचं आणि एवढंच नाही, आमच्या देशाचं रक्षण कर आणि सर्व प्रकारच्या विपरीत परिस्थितीमधून तू सोडव. धन्यवाद प्रभूजी, तू आमची प्रार्थना ऐकलास. तारणाऱ्या येशूच्याच नावात प्रार्थना मागत आहे. आमीन. राखी प्रभु सगळे, प्रिय येशू, धन्य येशू, तू स्वदुखे तारिले. प्रिय येशू, धन्य येशू, तू स्वदुखे तारिले. तव सुचावी, हे अनन्य गुरु राजा, प्रेमे मने व्यापावी. प्रिय येशू, धन्य येशू, प्रीती आहे वाढावी. प्रिय येशू, धन्य येशू, प्रीती आहे वाढावी. प्रीती आहे वाढावी. प्रीती आहे वाढावी. आणि तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हास मिळेल. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर
800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.